हॅलो एव्हरीवन. आज आपण एक प्रोजेक्ट चालू करतोय. तो प्रोजेक्ट आहे ऍडमिशन सिस्टीमचा. त्या प्रोजेक्टचा आपण एक छोटासा ओव्हरव्ह्यू बघूयात आधी, की त्या प्रोजेक्टमध्ये आपण काय करणार आहोत. प्रोजेक्टचं जे फ्रंट एंड आहे ते अँग्युलर मध्ये डेव्हलप केलंय आणि जे बॅक एंड आहे ते स्प्रिंग बूट मध्ये डेव्हलप केलेलं आहे. आणि हा प्रोजेक्ट एक सिम्पल प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी इझी स्टेप्सनी तुम्ही स्प्रिंग बूट आणि अँग्युलरचा यूज करून प्रोजेक्ट कसा तयार करू शकता. बिगिनर लेवलला तुम्ही प्रोजेक्ट कसा तयार करू शकता ते आपण या प्रोजेक्टमध्ये बघणार आहोत. सो स्टे ट्यून. आता आपण त्या प्रोजेक्टचा ओव्हरव्ह्यू बघूयात. लाईक की मी अँग्युलर मध्ये इथं हा प्रोजेक्ट रन करतेय. स्प्रिंग बूट बॅकएंडला आहे. तुम्ही जर बघितलं तर बॅकएंडला स्प्रिंग बूटचं ऍप्लिकेशन माझं रनिंग मोडमध्ये आहे. सो यू कॅन सी द स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन इज इन रनिंग मोड ॲट पोर्ट नंबर 9000. आणि आता हा अँग्युलरचं ऍप्लिकेशन रन होत आहे. मी ओपन करते त्याला क्रोम मध्ये. सो यू कॅन सी दिस इज द होम पेज. इट इज ॲज आय हॅव टोल्ड यू ॲज अ बिगिनर लेवल. म्हणजे तुम्ही जर सुरुवात करत असाल स्प्रिंग बूट आणि अँग्युलर मधून प्रोजेक्ट तयार करायला तर हा प्रोजेक्ट तुम्हाला खूप हेल्पफुल होणार आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर एक्सप्लोर कोर्सेस असा एक ऑप्शन आहे. हे सगळे कोर्सेस डेटाबेस मधून येत आहेत. ठीक आहे. देन ऍडमिन लॉग इन इज देअर. स्टुडंट लॉग इन इज देअर. ऍडमिन लॉग इन विल लॉग इन टू द सिस्टीम आणि तो कोर्सेस ऍड करेल. जे काही ऍडमिशन्स आलेले आहेत, बुकिंग आलेले आहेत ते बघेल. ठीक आहे. आणि एक स्टुडंट लॉग इनचा पण एक ऑप्शन आहे. जसं आता फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला दाखवतेय की समजा स्टुडंट लॉग इनच्या इथे जाऊ आपण. इथं तुम्हाला साइन अप हिअरचा ऑप्शन दिसतोय. इथून तुम्ही नवीन स्टुडंटचं साइन अप करू शकता. त्याचबरोबर इथे तुम्ही जर बघितलं तर व्हॅलिडेशन सुद्धा आहे केलेलं आपण, की जर आता तुम्ही इथं काही डेटा भरला नाही तर सबमिट बटन डिसेबल आहे. आता यू कॅन सी सबमिट बटन इज डिसेबल. बट वेन यू फिल अप द प्रॉपर इन्फॉर्मेशन देन द सबमिट बटन विल बी एनेबल. सो हिअर आपण काय करूयात, एक रेकॉर्ड इन्सर्ट करूयात. हम्म. मुंबई. कॉन्टॅक्ट नंबर देऊयात आपण. कॉन्टॅक्ट एव्हरीथिंग देर इज अ फॉर एव्हरी फील्ड देर इज अ व्हॅलिडेशन. म्हणजे जर तुम्ही चुकीचं काही व्हॅलिडेशन केलं तर तुम्ही जर बघितलं तर ते करेक्ट नंबर द्या असंच म्हणणार तुम्हाला. म्हणजे अल्फाबेट चालणार नाही कॉन्टॅक्ट नंबरमध्ये किंवा नावामध्ये डिजिट चालणार नाही. जर तुम्ही नावामध्ये डिजिट दिले तर तो तुम्हाला लगेच एरर देईल. ठीक आहे. ईमेल ॲड्रेस आणि सबमिट. सो तुम्ही बघितलं तर इथं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असं ऑप्शन आलेलं आहे. आता मग आपल्याला स्टुडंट लॉग इन करायचं आहे. मग आता इथं जो ईमेल आय डी आपण रजिस्टर करताना दिला होता तोच ईमेल आय डी इथं देतोय आपण. तोच पासवर्ड इथं प्रोव्हाइड करतोय आणि सबमिट करतोय. ठीक आहे. आता तुम्ही आला इथे तर तुम्हाला इथे कोर्सेसचं पेज दिसतंय. आणि तुम्हाला इथे दिसतंय की बाबा सी प्रोग्रामिंगला एवढ्या सीट्स रिमेनिंग आहेत, सीपीपीला एवढ्या सीट्स आहेत. जस्ट क्लिक ऑन एनरोल नाव बटन. सो इट इज शोईंग सीट्स रिमेनिंग 10. इथं आता कॉलेजचं नाव घ्यायचं स्टुडंटचं. लाईक मी इथं कॉलेजचं नाव घेते YCIS. क्वालिफिकेशन काय असेल ते तुम्ही इथं द्यायचं आहे. बॅच टाईप डेली हवी आहे का विकेंड हवी आहे आणि सबमिट. सो कॉंग्रॅट्स युअर सीट्स हॅज बीन रिझर्व असा मेसेज इथं आलेला आहे. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर सीट्स ऑटोमॅटिकली अपडेट झालेल्या आहेत. ओके. आणि लॉग आउट करते आता इथं मी. देन आफ्टर दॅट आता आपण ऍडमिन लॉग इनला जाऊयात. सो ऍडमिन लॉग इनसाठी आपण इथे ईमेल आय डी पासवर्ड दिला ऍडमिनचा. ओके. सो वेलकम टू आवर अकॅडमी असं इथं होम पेज आलेलं आहे. आणि आता ऍडमिनचे ऑप्शन तुम्ही जर बघितले तर ते वेगवेगळे आहेत. ओके. मग आता इथे तुम्ही जर व्ह्यू बुकिंग बघितलं तर इथं ज्यांनी ज्यांनी बुकिंग केलेलं आहे त्यांची लिस्ट आलेली आहे. त्याचबरोबर ऍड कोर्सेसचं एक ऑप्शन आहे की इथं तुम्ही कोर्सेस ऍड करू शकता. लाईक इथे जावा मी कोर्स ऍड करतेय. 3 मंथ ड्युरेशन दिलेलं आहे. सिलेबस देते. आता इथं इमेज घेताना आपण कुठल्याही इमेजचा पाथ कॉपी पेस्ट करून टाकू शकता. लाईक जावा इमेजेस. मी सर्च करते, इमेजेसला जाते. जस्ट व्ह्यू इमेज. आणि हा जो पाथ आता आलेला आहे तो कॉपी करतेय आणि आपल्या इथे आउटपुटला जाऊन पेस्ट करते. तो इमेजचा पाथ घेतला. फीज, सीट्स अँड सबमिट. सो हे झालं. आता लॉग आउट केलं आपण. आणि जर एक्सप्लोर कोर्सेसला आलो तर इथे जावाचा पण कोर्स इथं ऍड झालेला आहे.
सो अशी ही सिस्टीम आहे. सो ही सिस्टीम आता आपण चालू करतोय डेव्हलप करायला. ओके. सो आता ह्याचं कोडिंग आपण सुरू करतोय नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो प्ले स्टे ट्यून अँड प्लीज सबस्क्राईब टू माय व्हिडिओ अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.